नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडी. सत्ताधारी पक्षासोबत कुठे अलायन्स करायचे नाही हे आमचे पक्के धोरण असल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत केले स्पष्ट. मनपा निवडणूक रिंगणात भाजपा विरुद्ध इतर पक्षांशी हात मिळवणी करू, वेळ पडली तर इम्तियाज जलील यांना देखील सोबत घेण्याची NCP शरद पवार गटाची तयारी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून दीपक केदार उतरणार मनपा निवडणुकीच्या रिंगणात. सावखेडा गावात दांडगे कुटुंबात झालेल्या मारहाणीविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी अध्यक्ष सय्यद हसन अख्तर यांचे शहरात भव्य स्वागत. ब्रह्मगिरी नगर ते निसर्ग कॉलनी रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते थाटात संपन्न. येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर होणार महाबोधी बुद्ध विहार बचाव आंदोलन. नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांचा अंदाज. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हीच खरी बिरसा मुंडांना श्रद्धांजली ठरेल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचे प्रतिपादन.